सप्रेम, जय भीम, नमस्कार, सलाम अलैकुम. मी शिल्पा सूरज गायकवाड, प्रभाग क्रमांक 13 क ओपन महिला या गटातून वंचित बहुजन आघाडी या पक्षाची उमेदवार आहे. मी उमेदवारी घेण्याचं कारण की मी सेक्टर 22 मधलीच रहिवासी आहे. मला इथल्या परिस्थितीची खंबीरपणे जाणीव आहे, कारण मी ते अनुभवते आणि माझा प्रत्येक इथे राहणारा व्यक्ती तो अनुभवते. त्याची कळकळ आणि हळहळ मला ती समजते. ह्याला कुठेतरी थांबवावं, त्यांचा उद्धार व्हावा, त्यांचं भविष्य कुठेतरी चांगल्या हेतूने घडावं, कारण इथे भरपूर समस्या आहेत. तुम्ही जर बघाल प्रभाग क्रमांक 13चा जो आज डिवायडेशन झालेला आहे तो एक रोडच्या पलीकडचा यमुना नगर आणि इकडे सेक्टर 22 असं झालंय. तिकडे प्रगती भरपूर झाली आहे आणि इकडे प्रगतीच्या नावावर अगदी शून्य आहे किंवा मायनस म्हणला तरी चालेल, कारण समस्या भरपूर आहेत. त्यातले काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडते. SRA हा इतका बेकार समस्या आहे, जे गेल्या 50-60 वर्षापासून इथे राहतात, ज्यांनी तळमळ करून एक एक रुपये जोडून त्यांचे घर बनवलेले आहेत. आज त्यांच्या घरात राहता येईल का पुढे, हा प्रश्न आहे. कित्येक वर्षापासून लोक झोपडीमध्ये राहतात, पण ती झोपडी आयुष्यभर झोपडीच राहणार का, पक्कं घर मिळेल की नाही, हा त्यांचा प्रश्नच बनून राहिलेला आहे. राहिलं मुलींची सुरक्षा नाही आहे, कारण जागोजागी दारूची भट्टी आहे. भट्टी म्हणजे काय, जिथं जिथं दारू विकले जातात त्याच्याच बाहेर लोक गुंडागर्दी आहे. याच्याच पलीकडे म्हणलं तर रोजगार नाही आहे. इथल्या एरियातल्या महिला रोजगार करण्यासाठी धुण्या भांडीच्या कामासाठी प्राधिकरणासारख्या किंवा कुठेतरी सेक्टर 22 मध्ये राहणाऱ्या महिला निगडी किंवा यमुनानगरमध्ये जातात. शिक्षणाची दुर्दशा अशी आहे की जर शिकलो तर काहीतरी बनू, पण इथे एकही अजूनही इंग्लिश मिडियम शाळा नाही. मराठी शाळा ज्या आहेत ते व्यवस्थित नाही आहेत, जेणेकरून मुलांना योग्य शिक्षक नाही आहेत, उच्च शिक्षण नाही आहे. MPSC UPSC करावं म्हटलं तर एक लायब्ररी नाही आहे की पुस्तकालय नाही आहे. सेक्टर 22 मध्ये हॉस्पिटल नाही आहे. एखादा माणूस जर इमर्जन्सीला अडकला, काही त्याला झालं किंवा एखादी स्त्री प्रेग्नेन्सीसाठी जरी धडपडली तर तिला इथून YCMला जावं लागतं, कारण इथं त्याची सोय नाही आहे. स्वच्छताच्या नावावर इतकी वर्स्ट कंडिशन अशी आहे की पावसाळ्यात जर बघितलात घराच्या तिथे गटार नाले तुंबलेले असतात. ते घाण पाणी त्या माता माऊलींच्या घरात शिरतं. मग त्यांनी जगावं कसं झोपड्यातल्या लोकांनी, हा प्रश्न कायम सतवतो. दुसरा मुद्दा असा की इथली प्रत्येक गल्लीबोळात तुम्ही फिरा, रस्ते आणि खड्डे तुम्हाला कळणार नाही, फरक जाणवणार नाही, कारण रस्ते नावाचा प्रकारच नाही. सगळीकडे खड्डे किंवा वानोवानी नाले वाहत असतात. मग तिथे राहणाऱ्या लोकांची परिस्थिती इतकी वाईट आहे की कचरा भरलेला असतो आणि ते साफ करण्यासाठीही कुठलीही सुविधा नाही. मग इथे माणसं राहतात का, तुम्ही काय ठेवता, हा प्रश्नचिन्ह सेक्टर 22च्या लोकांकडे बघितलं तर आम्हाला म्हणजेच इथल्या सेक्टर 22 लोकांना खंत. माझी हात जोडून कळकळीने विनंती आहे सगळ्यांना, प्रभाग क्रमांक 13 मधल्या बहुजनांना, की मला एक संधी देऊन बघा आणि मग परिवर्तन बघा. कारण इथे जे गटार नाले वाहतात, जिथले जे रस्ते खराब आहेत, त्याची दुरुस्ती किंवा त्याचं योग्य ते काम करणं ही माझी नैतिक जबाबदारी असेल आणि ते ठामपणे मी करेन, कारण मी सुद्धा इथेच राहते. योग्य ते जर हॉस्पिटल झालं तर माझ्या माता माऊली किंवा दादांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी किंवा मोठ्या संकटासाठी प्रत्येक वेळा YCM किंवा DY पाटील हॉस्पिटलला पळायची गरज लागणार नाही. एखाद्याचा जीव इमर्जन्सीमुळे जाणार नाही. तर मला सेक्टर 22च्या सर्व बहुजनांना कळकळीने विनंती करते की एक संधी शिल्पा सूरज गायकवाडला, एक संधी वंचित बहुजन आघाडीला, म्हणजेच एक संधी गॅस सिलेंडरला, म्हणजेच एक संधी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना आणि एक संधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, एक संधी तुमच्या परिवर्तनाला. तर सर्वांनी 15 तारखेला वोट करताना नेहमी आपल्या समस्या आणि परिवर्तन लक्षात ठेवून शिल्पा सूरज गायकवाड, प्रभाग क्रमांक 13 क ओपन महिला 5 नंबरचं बटन दाबून बहुमताने मला निवडून आणा.